हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गावरान मराठी तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. जिरे मोहरी चांगलं फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक वाटण टाकायचं आहे. हिरवी मिरची लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. ते वाटण मी इथेच 1 चमचा घेतलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला जिरे मोहरी टाकल्यानंतर लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. माझ्याकडून कढीपत्ता राहिला होता त्यामुळे मी नंतर टाकला आहे. तर मी इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकले आहेत आणि आता आपल्याला हा कढीपत्तासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवली तर नक्कीच तुमची मुलं खूप आवडीने खातील. तुमची जर मुलं 1 चपाती खात असतील तर नक्कीच 2 चपाती खातील अशी मला गॅरंटी आहे. तर नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम 2 ते 3 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. तर इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे. आता आपल्याला हे वाटण आणि कोथिंबीर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर इथे आता आपलं हे वाटण भाजून झालं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपलं हे वाटण भाजून झालं आहे. तर आता आपल्याला यामध्ये उकळलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. तर मी इथे 4 मोठे साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून कट करून घेतले आहेत अशा पद्धतीने. तर ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर संध्याकाळी बटाटे उकडून ठेवले फ्रीजमध्ये आणि सकाळी मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर फक्त 1 मिनिटात ही भाजी तयार होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही, कारण आपण हे बटाटे उकडलेले असल्यामुळे आपल्याला ही भाजी बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खूप टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी तयार होते. नक्की तुमची मुले खूप आवडीने खातील अशी ही बटाट्याची भाजी आहे. नक्की ट्राय करा. मी इथे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मी इथे आता हे आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. इथे आता मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट वाफ काढून घेते. तर इथे आता आपलं 2 मिनिट झालं आहे. तर इथे आता आपण पाहूयात. तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे बटाट्याची भाजी एकदम मस्त अशी तयार झाली आहे. या बटाट्याच्या भाजीला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण हे बटाटे उकडून घेतले आहेत. तर आता आपली ही बटाट्याची भाजी एकदम मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे. यामध्येच आपल्याला थोडीशी कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही अशी बटाट्याची भाजी तुमच्या मुलांना टिफिनला देऊ शकता. चपातीसोबत, पुरीसोबत ही बटाट्याची भाजी एकदम टेस्टी लागते. नक्कीच तुम्ही तुमची मुले आवडीने खातील. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.